The relation between magnetic moment m of revolving electron and principal quantum number n is. तर हा क्वेश्चन 2021ला आलेला होता. याचा ए ऑप्शन आहे m इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द n. बी ऑप्शन m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द n. सी ऑप्शन आहे m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द n स्क्वेअर. आणि डी ऑप्शन आहे m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द n क्यूब. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आता मॅग्नेटिक मोमेंट दिलेला आहे, तर सर्वात पहिले आपण मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला या ठिकाणी घेऊन टाकू. मग मॅग्नेटिक मोमेंट काय असतं, करंट इंटू एरिया. या ठिकाणी स्टेटमेंट लिहितो, मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू करंट इंटू एरिया. ओके, मॅग्नेटिक मोमेंट रिप्रेझेंट करणार आपण कॅपिटल एम, करंट रिप्रेझेंट करणार आय ने आणि एरिया ए ने. आता करंट का असतो, इट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. मग तो इलेक्ट्रॉन म्हणून आपण रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, मग ई अपॉन टी आणि एरिया असेल पाय आर स्क्वेअर. ओके, आता आपण टीची व्हॅल्यू फाईंड करणार, त्याच्यासाठी स्पीडचा फॉर्म्युला यूज करायचा. डिस्टन्स अपॉन टाईम, पण डिस्टन्स असेल त्याचा सर्कम्फरन्स. मग आपल्याला टाईम भेटेल सर्कम्फरन्स ऑफ सर्कल डिवायडेड बाय वेलॉसिटी. मग ही व्हॅल्यू आपण इथं पुट करू शकतो. मग एम इज इक्वल टू ई, तसाच टीच्या जागी टाका 2 पाय आर अपॉन व्ही आणि त्याला मल्टिप्लाय करायचं पाय आर स्क्वेअर. ओके, आता पुढच्या केसमध्ये याच्यात बऱ्याचशा टर्म कॅन्सल होती, जसं की पायसोबत पाय कॅन्सल झाला आणि सिंगल आर काय झाला कॅन्सल. मग आपला मॅग्नेटिक मोमेंट जो आहे तो किती भेटेल, तर ई व्ही वरती जाणार, ई व्ही आर डिवायडेड बाय 2. ओके, याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. अजून एक टर्म आपल्याकडे या ठिकाणी आहे, ती म्हणजे अँग्युलर मोमेंटम. तर गायरोमॅग्नेटिक रेशोसाठी लागतो, म्हणून आपण अँग्युलर मोमेंटम घेऊ. मग अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आय ओमेगा. आय म्हणजे इथं मोमेंट ऑफ इनर्शिया, पण तो घ्यायचा नाही, आपण दुसरा एक फॉर्म्युला घेऊ एम व्ही आर. अँग्युलर तो यल निर्पिंग केला तो, मग यल आपण फक्त एम व्ही आरच घेऊ. ठीक आहे, एम म्हणजे मास, मास ऑन इलेक्ट्रॉन, तो एम ईने रिप्रेझेंट करू वाटलं सर, त्याला इक्वेशन 2. आता इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने काय करू, डिवाइड करून टाकू. मग डिवाइडिंग इक्वेशन नंबर 1 करू, डिवाइडिंग इक्वेशन नंबर 1 बाय इक्वेशन 2. इक्वेशन 1 काय आहे, यम, त्याला डिवाइड करायचं इक्वेशन 2 म्हणजे एलने. यमची व्हॅल्यू काय, ई व्ही आर डिवायडेड बाय 2 आणि अजून करायला एम ई व्ही आर. आता याच्यात परत काही कॅन्सल होणार आहे, जसं की 20 सोबत व्ही कॅन्सल होणार आणि आर सोबत आर कॅन्सल होणार. मग आपला यम जो आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अपॉन यल इज इक्वल टू ई डिवाइड बाय 2 एम ई. आता यल इकडे डिवायडेड, इकडे काय करू, मल्टिप्लाय करून टाकू. आपल्याला यम भेटेल ई डिवायडेड बाय 2 एम ई इंटू यल. याला इक्वेशन 3 देऊन टाकू. यल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. आता आपल्याकडे ना बोर्स पॉस्टुलेट आहे, सेकंड पॉस्टुलेट. अकॉर्डिंग टू बोर्स सेकंड पॉस्टुलेट, बोरचं सेकंड पॉस्टुलेट काय आहे, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू इंटेग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन 2 पाय. एच असतो आपला क्वांटम प्लँक्स कॉन्स्टंट आणि एन म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, वेअर एन इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर, and h is Planck's constant. आपल्याला एलची व्हॅल्यू भेटलेली आहे, ती व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये या ठिकाणी पुट करून टाकू. देअरफॉर इक्वेशन नंबर 3 बिकम्स कॅपिटल इक्वेशन 3. तर एम इज इक्वल टू ई डिवायडेड बाय 2 एम ई आणि यल भेटेल आपल्याला काय, एन एच डिवायडेड बाय 2 पाय. मग एम भेटेल आपल्याला एन एच ई डिवायडेड बाय 2 टू काय झाला 4 पाय एम ई. आता त्याच्यात काय काय कॉन्स्टंट आहे ते बघून घेऊ आपण. तर या केसमध्ये 4 पाय कॉन्स्टंट, मास कॉन्स्टंट, एच कॉन्स्टंट, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट. म्हणजे आपला मॅग्नेटिक मोमेंट जो आहे, हा मॅग्नेटिक मोमेंट एन वरती डायरेक्टली डिपेंड्स असेल. ओके,
मग या ठिकाणी लिहू यम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन आणि हेच आपलं काय असणार फायनल आन्सर असेल यम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन. आता आपल्याकडे 4 ऑप्शन दिलेले आहे तर त्या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर बघूया. तर या ठिकाणी जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी असेल. दॅट इज मॅग्नेटिक मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रिन्सिपल क्वांटम नंबर.